आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। तेव्हा आजूबाजूला फक्त अंधार असायचा। खूप भीती वाटायची तेव्हा। आई आदिशक्तीच्या नावाचा जप करत राहणं एवढंच माझ्या हातात होतं। आणि त्याच वेळी आई आदिशक्तीच्या कृपेने आशेचा किरण बनून तू माझ्या आयुष्यात आलीस। पुन्हा एकदा जगण्यासाठी माझा आधार झालीस। पण आता हे दुष्ट लोक तुलाही माझ्यापासून दूर करायला बघतायत। मी कोणाचं काय नुकसान केलं की हे सगळे माझ्या मागे लागले? नियती पण बघ ना, अजूनही माझी परीक्षा बघतीये। ज्यांच्यावर माझं मनापासून प्रेम आहे त्यांनाच माझ्यापासून दूर नेतीये। हे जर असं सारखं सारखं घडत राहणार असेल तर मला भीती वाटणार ना। तू जे आतापर्यंत बोललीस ते सगळं मी ऐकलं ना, मग तू पण माझं ऐक ना। आता जे मी बोलते ते तू ऐकायचंस। तू आता जे काही बोललीस ते आधीच घडून गेलेलं आहे, पण आता यापुढे तसं काहीच घडणार नाहीये। तुझ्यापासून मला कधीच कोणी दूर करू शकणार नाही। तू एवढं ठामपणे कसं काय बोलू शकतेस? कारण माझा बाबा तसं कधीच घडू देणार नाही। बघ, समोरच्या माणसावर विश्वास ठेवण्याची तू तीच चूक करतेस जी मी आधी केली होती। नाहीये, बाबाच्या बाबतीत तू प्लीज असं काही बोलू नकोस। बाबा आता खूप बदललाय। त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे मी स्वतः त्याच्या डोळ्यात पाहिलंय। तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर आधी ती ताईला विचार। बाबांच्या बाबतीत तिचंही हेच म्हणणं आहे। बाबा बदललाय, खूप बदललाय। मग तुलाही आता बदलायला हवं ना। म्हणजे तू म्हणतेस तसं आधी तू एकटी होतीस, आता मी आणि बाबा दोघंही तुझ्या सोबत आहोत। मग तुला असं टेन्शन घ्यायची काही गरजच नाही ना। यापुढे आता तुला फक्त हसायचंय, खुश राहायचंय। आता कसं खुश राहायचं